काळवंडलेला दिसतोय. डोळ्यासमोर पोलीस कोठडी दिसते. अण्णा असेल. सायलेन्स. जज साहेब येत आहेत. उलट तपासणी सुरू करा. येस माय लॉर्ड. आपलं नाव? नटवर खम्मागणी. तर मिस्टर नटवर खंबागणी, मला एक मिनिट. खम्मागणी माझं आडनाव नाहीये जयसाहेब. राजस्थानी भाषेमध्ये खम्मागणी म्हणजे नमस्कार. नमस्कार असं मराठीत बोलता येतं ना तुम्हाला? मग तसं बोला ना. जज साहेब, या राज्यात बाहेरून आलेल्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. मराठीत कोणी बोलतच नाही. हे बघा, तुम्ही फक्त केस बद्दल बोला. मला तुमच्या आणि सोनूच्या संबंधांबद्दल जरा सांगा. संबंध? अहो, ते आदर्श म्हणायची मला. मी तिला मदत करायचो, बाकी काही नाही. हे सगळं रचलेलं आहे. ती चिठ्ठी, हे सगळं खोटं आहे. ठीक आहे, मग सोनूच्या आईची साक्ष ती सुद्धा खोटी आहे? मला माफ करा, मी हे बोलणार नव्हतो, पण मला आता बोलावं लागेल. सोनू खूप प्रेमळ मुलगी होती, खूप समजूतदार होती. पण तिची आई आणि तिची सतत भांडणं व्हायची. कित्येक वेळा मी सोडवली. या भांडणाला वैतागून तिने आत्महत्या केली. आणि हे सहन न झाल्यामुळे तेव्हापासून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. यांना वेड लागलाय. मी वेडी नाहीये. तू लोकांना वेडा बनवतोयस. तू माझ्या सोनूचा जीव घेतलायस. ती आत्महत्या करूच शकत नाही. याने मारलंय तिला. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, शांतता राखा. हे कोर्ट आहे. ही नळावरची भांडणं नाहीयेत. हे बघा, तुम्ही साक्षीदारावर फार गंभीर आरोप करताय. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं तुम्ही म्हणताय. तुमच्याकडे काही पुरावा? हो आहे. सादर करा. हे गावकरी. मी खोटं बोलतो असं तुम्हाला वाटतंय? गावकरी तर खोटं बोलणार नाहीत. जज साहेब, तुम्हाला जर का मी खोटं बोलतो असं वाटत असेल तर तुम्ही गावकऱ्यांची साक्ष घेऊ शकता. मी विनंती करतो तशी. गावातल्या माणसांची साक्ष घ्यायची परवानगी आहे. धन्यवाद. मी आरोपीचे मित्र बजरंग पाटील यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. बोलवा त्यांना. बजरंग पाटील हाजीर हो. तुम्ही आरोपीला ओळखता? आरोपी? नाही नाही, यांना ओळखतो की. हे आमचं देवमाणूस आहे. आणि मधुजींना? होय, यासने बी ओळखतो. लय वंगाळ झालं यांच्यासोबत. यांची पोरगी लय चांगली होती. सोन तिनं आत्महत्या केली आणि यांनी दसकाच घेतला. तेव्हापासून यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. गावातल्या लोकांच्या मागे दगड घेऊन लागले होते. आणि रस्त्यात कुठल्या बी पुरीला पकडायच्या, माझी सोनू म्हणून घरी घेऊन जायचे. तुमचे डॉक्टर कधी बी खोटं बोलणार नाही. खरंच यांना याड लागले. ठीक आहे जज साहेब, यानंतर पुढील साक्षीदार नामदेव जाधव यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. नामदेव जाधव हाजीर हो. नामदेव जाधव.
या सगळ्या साक्षीदारांची साक्ष ऐकल्यानंतर आरोपीच्या बोलण्यात तथ्य जाणवते. त्यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये आणि हा मुद्दाही दुर्लक्षित करून चालणार नाही. आता सुट्ट्याला बघ डॉक्टर. वय की आता तर कंगणी बाबांसमोर नारळच फोडती बघा. साहेब आपली परवानगी असेल तर मला काही बोलायचं. बोला. परमिशन ग्रँटेड. साहेब मधून केलेले आरोप, सापडलेले पुरावे, सोनूनं लिहिलेली चिठ्ठी आणि डिंपलची खोटी साक्ष यावरून हे सिद्ध होतं की डॉक्टरच्या बाजूने या घटनेत काहीतरी काळबेल आहे. म्हणजेच आणखीन तपास गरजेचा आहे. डॉक्टर आणि त्याचे मित्र साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, त्यांना इजा पोहोचू शकतात, पण डॉक्टरचं समाजात राहणं धोकेदायक. त्यासाठी आमची विनंती आहे कोर्टाला की आम्हाला या आरोपीची 14 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी. ठीक आहे, 14 दिवसांची नाही पण 4 दिवसांची पोलीस कस्टडी देतो. कोर्ट इज ॲडजर्न्ड. मला बेड्या घाला आणि घेऊन या. हो डॉक्टर, काय चाललंय? वाटत होतं तुम्ही सुटणार म्हणून, पण ते इन्स्पेक्टरनी परत अडकवलं तुम्हाला. डॉक्टर तुम्ही भिवू नका, आम्ही आहे तुमच्या संग. तुम्हाला काय भिवू देणार नाही. हा आंदोलन करू, रस्ता रोको करू पोलिसांचा. वय डॉक्टर, मी आताच जातो आणि सगळ्या गावातल्या लोकांना जमा करतो. मग बघतोच पोलीस तुम्हाला कसे घेऊन जातात ते. मी तर नोटीसच काढतो, घरटी एक एक मनुष्य आला पाहिजे. नाही नाही, असं काही करण्याची गरज नाहीये. आपल्याला कोर्टाने जे आदेश दिले ते आपण पाळूयात ना. मी कायद्याचा आदर करणारा माणूस आहे. कदाचित मीच कोणाला तरी मदत करायला कमी पडलो असेल म्हणून कंगणी बाबांनी मला ही शिक्षा दिली असेल. आणि मला खात्री आहे कंगणी बाबाच मला यातून बाहेर काढतील. तुम्ही काही काळजी करू नका. काय करू मी आता? मला पण अटक झाली तर? ए चल, काही का भाऊकीच्या मीटिंगला आलाय का गप्पा मारायला आलायस वे? चल. डॉक्टर डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर चला बस चल. अरे काही आदर वगैरे आहे की नाही या माणसाबद्दल तुम्हाला? हो, एवढा मोठा माणूस, सगळा गाव याचा आदर करतो, देव माणूस, आणि त्याला अशी वागणूक. ओ मिस्टर कंगनीला कळलं तर काय होईल? भस्म व्हाल तुम्ही, राख होऊन जाईल तुमची. काळजी करू नका डॉक्टर, मला आता तुमचा लळा लागलाय. भरपूर सेवा करायची आहे तुमची.
या असं नसतं व्हा. बंद कर. डिंपे काय चाललंय ग आतमध्ये? काय दिसणं झालंय? आपल्याला बराच लांबचा प्रवास करायचा आहे. एवढं काय बोलत असतील आतमध्ये? काय माहिती, दिसत नाही काय. खूप काळ एकत्र घालवायचा. हे अजून कशी नाहीत आली? लई वेळ झाला जाऊन. ए मुर्द्या, किती सांडतीस खाली व्हायचं, नीट खा की. आणि मी 2 खाल्ले म्हणून काय होतंय? यांच्यासाठी पाणी घेऊन ये जा. काय ग मंगले, तुम्ही तिघ चालत आणि तुझा जावई कुठे? अगं मी काय विचारते, ते डॉक्टर कुठे? अगं डॉक्टरसनी नाही सोडलं. 4 दिवस चौकशीसाठी पोलीस स्टेशनला ठेवून घेतलंय त्यासनी. हा, मला माहितच होत की तो नवीन आलेला इन्स्पेक्टर आहे ना, तर त्या बाय भुल्याला नाहीच सोडणार आणि त्याला ना चांगला फसावा लटकावला पाहिजे. आणि भर चौकात आसुडाने सडकून काढला पाहिजे. अहो ते काय बोलताय तुम्ही? कुणाबद्दल बोलताय? जावई आहे ती. जरा नातीचा विचार करा की. बघा हिची अवस्था. मग होऊ दे की, का मी सांगितलं तर वय लगीन करायला? अगं मी दाताच्या कण्या करून म्हणत होते की त्या बाय भुलव्यावर लगीन करू नका, पण नाही ऐकलं. व तावळा नवरान गुडघ्याला बसून लय लगीन करू वाटत होता ना. मग बघा आता. आय काय बोलते तू? ही नाते ना तुझी ती. तिच्या मनाचा जरा विचार कर की. अरे नुसतं मनाचं नाही, तिच्या आयुष्याचा विचार केला म्हणूनच म्हणते. तो बाई भुलव्या आत गेला ना, माझी हाय लागल त्याला बघ. तो ना सुटलाच नाही पाहिजे. डिंपे तू घे सोड चिठ्ठी, नाहीतरी तो असा बी फासावरच जाणार आहे. मला ना सगळं डोळ्यापुढे दिसतंय. लय आनंद झालाय बघ मला. करा आनंद साजरा करा. काय करायचं ना त्यो करा, नाहीतरी स्वातंत्र्य सोडलाय तुम्ही. पण मी अभिगे बसणार नाही. डॉक्टरांना सोडून आणणार म्हणजे आणणारच आहे. तेव्हा मी आपण हिच्या मोर नाचणार आहे. वंदे धर ग ह्यो मोबाईल आणि गाणं लाव. मला ना इतका आनंद झालाय ना, नाचूच वाटतंय बघ. इकडे मी आला होतो गाणं. चांगलं लाव गाणं. 2 मिनिट थांब. सोनू पिकनिकला गेल्यावर बेशुद्ध झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं नाही मला. बेशुद्ध कसली होती ह्यांनीच केलं असणार. तरी मी ह्यासनी 1000दा सांगितलंय, मी तुमची पार्टनर आहे, मला सगळं सांगत जा. पण नाही, आता हे असं अडकलं की मग माझ्या नावाने खडं फोडत्या. डिंपे, तू बी तोच विचार करतेस का ग जो मी करते? तो कसला? हीच की कोर्टात काय झालं ती. डिंपे, खरंच डॉक्टरांचं त्या पोरीचं काय होतं का ग? म्हणजे बघ की, ती सारखं सारखं आपल्या वाड्यात यायची, जेव्हा बघावं तेव्हा डॉक्टरांच्या खोलीत जायची. मी अगं तू काय बोलते तुला तरी कळतंय का? ती डॉक्टरसने अंकल म्हणायची. अंकल म्हणायची म्हणून डॉक्टरांच्या मागं लागली नव्हती असं काय होतं का? आणि आजकालच्या पोरींचा काय भरोसा नाही बाय. आणि ती पोरगी ना जरा जास्तच बिनधास्त होती.
उगाच नाही तिची आई तिच्यावर ध्यान ठेवायची. आणि तिने आत्महत्या केली होती ती बी प्रेम प्रकरणात ना, असं गावातली लोक म्हणतात. मम्मी तू म्हणतेय ते सगळं बरोबर आहे, म्हणून तिचं डॉक्टरांसंग प्रेम प्रकरण सुरू होतं असं वाटतंय का तुला? अगं डॉक्टरांनी पण तिला समजवायचा प्रयत्न केला. तिची मम्मी पण डॉक्टरांच्या मागे लागली होती की त्या पोरीला समजाव म्हणून. मला पण म्हणाली होती तिला समजव म्हणून. तर अगं मग ती आता डॉक्टरांवर का आरोप करते? अगं ही पोलिसांनी सांगितलं असेल त्यांना. अगं या सगळ्या अशा केस लय पेंडिंग असतात, ते सगळे सॉल्व्ह करायचे असतात ना त्यांना, म्हणून ते असं करत असतात. मग ती पत्र, अगं ते पत्र कशावरनं त्या पोरीनं लिहिलं असेल? ह्या पोलिसांना काही पुरावे भेटले नाही ना, ते लोकांना असं अडकवत्यात. बाया आता काय बोलायचं, माझ्या तर डोसक्यात काय चिरणं झालंय. डॉक्टर कधी एकदा बाहेर पडतात, कधी येत न सुटत्यात असं झाले बघ. पण डिंपे तू ज्यादा विचार करू नकोस बर का, नाहीतर डॉक्टर सुटत्याल आणि तुझ्याच मागं काय तर लागायचं. सांभाळ. तुम्ही असं मारू नाही शकत साहेब मला. हे कायद्याच्या विरोधात आहे. याचा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. तयार राहा. ऐकर, याचा मुहूर्त काढायचा आहे आपल्याला. दिदीची वेळ नाही चुकली पाहिजे, वेळेवर काम झालं पाहिजे. अशी हळद लावतो ना, साप पिवळा करतो नाही ना, काही कसरच ठेवत नाही. लग्नात काय म्हणतात? शुभमंगल सावधान. बसवा. घाबरू नकोस, आमचे साहेब तसे खूप चांगले. सुरुवातीला प्रेमानंच सगळं करतात. प्रेमाने बोलतात, प्रेमाने प्रश्न विचारतात, आणि गरज पडली तो प्रेमाने मारतात सुद्धा. आमच्या साहेबांचा प्रेमावर लय विश्वास आहे. पण समोरच्यानं जर प्रेमाचा अपमान केला, त्याचा अवमान केला, तर ते लय चिडतात. आणि मग काय करत्याल ते सांगता येत नाही बरं का. लक्षात ठेव. बाडी